नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये शेतकरी ओळखपत्र कशा प्रकारे आपण काढू शकता याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत। शेतकरी ओळखपत्र जे आहे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे एक कागदपत्र ठरणार असून शासनाकडून येणाऱ्या प्रत्येक आर्थिक लाभ, पीक विमा किंवा पीएम किसान सन्मान निधी असो, असे कोणतेही लाभ जे आहेत याच ओळखपत्राद्वारे येण्याची जी आहे संभावना आहे। तर शेतकऱ्यांनी आवर्जून जे आहे शेतकरी ओळखपत्र या ठिकाणी तुम्हाला काढून घ्यायचं आहे। शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे? सर्वप्रथम शेतकऱ्यांचं आधार कार्ड लागेल, बँक पासबुक, 7/12 आणि शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर। या ठिकाणी बघा, शेतकऱ्यांचं या ठिकाणी ओळखपत्र काढण्यासाठी ॲग्रीस्टॅकच्या या प्लॅटफॉर्मवरती यायचं आहे, म्हणजे वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटचा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन, तुम्ही डायरेक्टली पण या पोर्टलवरती येऊ शकता। या ठिकाणी बघा, जर तुमच्याकडे सीएससी असेल तर सीएससी लॉग इन करायची आहे, जर तुमच्याकडे सीएससी नसेल तर या ठिकाणी तुम्हाला फॉर्मर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी क्रिएट न्यू युजर अकाउंट यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला। आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचं आधार कार्ड नंबर टाकून या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी आधार कार्डचं जे आहे म्हणजे त्यांचं एक अकाउंट तयार करून घ्यायचं आहे। अकाउंट तयार केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला रजिस्टर मोबाईल नंबर, जे मोबाईल नंबर आपण रजिस्ट्रेशनसाठी दिलात म्हणजे अकाउंट ओपन करताना दिलात ते मोबाईल नंबर, पासवर्ड किंवा ओटीपी द्वारे या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे सीएससी असेल तर या ठिकाणी सीएससी लॉग इन करायचं आहे। अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन करून घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्यासमोर फॉर्म ऑटोमॅटिकली या ठिकाणी फॉर्मर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल। तर या ठिकाणी सीएससी म्हणजे सीएससी द्वारे मी लॉग इन केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी सीएससी दाखवते। जर या ठिकाणी तुम्ही सेल्फ म्हणजे फॉर्मर रजिस्ट्रेशन करून जर तुम्ही केलात तर या ठिकाणी सेल्फ फॉर्मर रजिस्ट्रेशन येईल। दोन्हीची प्रोसेस ऑलमोस्ट सेमच आहे। आणि या ठिकाणी आधार ऑथेंटिकेशन म्हणजे या ठिकाणी आता ओळखपत्र काढण्यासाठी सुरुवात या ठिकाणी होते। तर या ठिकाणी सर्वप्रथम आधार ऑथेंटिकेशन होईल, म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं तुम्ही ओळखपत्र काढणार आहात त्यांचं या ठिकाणी आधार नंबर टाकायचं आहे। त्या अगोदर जर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर ओटीपी सिलेक्ट करा। जर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल किंवा तुमच्याकडे फिंगरप्रिंट डिव्हाइस अवेलेबल असेल तर या ठिकाणी बायोमेट्रिक सिलेक्ट करा। तर या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्यायचा तुम्हाला। अशा प्रकारे आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला साईडला क्लिक करायचं आहे। एवढं करतात म्हणजे आधार कार्डला जे मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओटीपी जाईल, ते ओटीपी या ठिकाणी टाकून तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे। या ठिकाणी ओटीपी टाकल्यानंतर व्हेरीफाय वरती क्लिक करून तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचंय। हे एवढं केल्यानंतर या ठिकाणी कॉन्टॅक्ट डिटेल द्यायचे, म्हणजे जे काही आधार कार्डला जे मोबाईल नंबर लिंक असेल तेच मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला द्यायचंय। दुसरं दिला तरी चालेल, परंतु शक्यतो तुम्हाला आधार कार्डला जे लिंक असेल तेच या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर द्यायचा आहे शेतकऱ्यांचं। मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी साईडला क्लिक करा, आणखीन एक ओटीपी जाईल, ते ओटीपी देखील या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आणि व्हेरीफाय करायचं आहे। या ठिकाणी ओटीपी टाकल्यानंतर व्हेरीफाय करायचं आहे। या ठिकाणी व्हेरीफाय केल्यानंतर या ठिकाणी तुमचा आधार नंबर, कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये मोबाईल नंबर हे सगळे डिटेल्स टाकल्यानंतर तुमचे या ठिकाणी फॉर्मल डिटेल्स ऑटोमॅटिकली या ठिकाणी खाली शो करतील, ज्यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांचं नाव आणि या ठिकाणी लोकल लँग्वेज मध्ये जर आवश्यकता तर नाही आहे, या ठिकाणी ज्या ठिकाणी रेड स्टार असेल तेच तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी भरायचं आहे। जर या ठिकाणी लोकल लँग्वेज मध्ये जर टाकायचं असतील तर तुम्ही या ठिकाणी मराठी लँग्वेज मध्ये या ठिकाणी तुम्ही टाकू शकता। त्यानंतर या ठिकाणी कास्ट कॅटेगरी तुमचे जे असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी आयडेंटिफायर या ठिकाणी टाकण्याचा ऑप्शन दिला नाहीये आणि त्यानंतर तुम्हाला आणखीन खाली स्क्रॉल करायचं आहे। रेजिडेन्शियल डिटेल्स मध्ये तुम्हाला या ठिकाणी जे ऍड्रेस दिला आहे इंग्लिश मध्ये ते तुम्हाला या ठिकाणी मराठीमध्ये टाकायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला मराठीमध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर तुमचं गाव या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। या ठिकाणी
तालुका, गाव आणि या ठिकाणी पिन कोड हे सगळे डिटेल्स टाकल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे. या ठिकाणी लँड होल्डर डिटेल्स या ऑप्शन मध्ये तुम्हाला शेतकऱ्यांचं टाइप सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे ओनर सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला. ओनर सिलेक्ट केल्यानंतर फेच लँड डिटेल्स या ऑप्शन वरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचं शेती ज्या ठिकाणची आहे, ज्या गावामध्ये आहे ते गाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचंय, म्हणजे ते जिल्हा, तालुका आणि गाव आणि सर्वे नंबर टाकून या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचं आहे. या ठिकाणी सर्वे नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी सबमिट करायचं आहे. हे एवढं करतात तुमच्या समोर जे आहे या ठिकाणी सिलेक्ट आयडेंटिफायर नेम जे आहे यामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांचं जे काही नाव असेल ते नाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर जर या ठिकाणी लिस्टमध्ये नाव नसेल तर या ठिकाणी माय नेम इज नॉट इन देअर लिस्ट ऑफ द ओनर्स यावरती तुम्ही जाऊ शकता. या ठिकाणी सर्वे नंबर आणि हे ते टाकून तुम्ही या ठिकाणी फेच करू शकता. जर या ठिकाणी असेल तर या ठिकाणी सिंपली आपलं जिल्हा आणि तालुका या ठिकाणी आपलं नाव सिलेक्ट करून यायचं आहे आणि या ठिकाणी हे सिलेक्ट करून तुम्हाला या नावासमोर आपलं जे काही अकाउंट ओनर टाइप कोणतं आहे, आपलं नाव काय आहे आणि कितीपर्यंत म्हणजे किती एकर शेती आहे हे सगळे डिटेल्स बघून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून खाली स्क्रॉल करून सबमिट करायचं आहे. जसं आपण सबमिट करू, सबमिट केल्यानंतर यावरती क्लिक करून तुम्हाला आणखीन काही तुम्ही याच्यात ऍड करू शकता आणि या ठिकाणी यावरती क्लिक करून हे जे आहे व्हेरीफाय करू शकता. यावरती क्लिक करून तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला आणखीन खाली स्क्रॉल करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला डिपार्टमेंट अप्रुव्हल साठी तुम्हाला रेव्हेन्यू जे ऑप्शन देईल ते सिलेक्ट करून तुम्हाला फार्मर कन्सर्ट वरती सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला डिक्लेरेशन द्यायची आहे आणि डिक्लेरेशन बाय CSC फार्मर किंवा ऑपरेटर हे देऊन तुम्हाला सेव्ह यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सेम OTP वरती राहू द्यायचंय आणि या ठिकाणी प्रोसीड ई साइन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे एवढं करताच या ठिकाणी तुम्हाला हे ऑप्शन जे आहे टिक करायचंय आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचं या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकून या ठिकाणी तुम्हाला सेंड OTP या बटन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण जसं सेंड OTP करशाल, सेंड OTP केल्यानंतर आधार कार्डच्या मोबाईल नंबर म्हणजे शेतकऱ्यांच्या आधार कार्डला जे मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP जाईल. ते OTP टाकून या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. जसं आपण व्हेरीफाय OTP करशाल, व्हेरीफाय OTP केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला थोडंसं वेट करायचंय. अशा पद्धतीने तुम्ही शेतकरी ओळखपत्र जे आहे आपल्या घर बसल्या देखील आपण सहजरित्या जे आहे काही बेसिक डिटेल्स जे की या ठिकाणी आपल्याला काय लागलेलं आहे, मोबाईल नंबर, आधार कार्ड आणि या ठिकाणी 712 जे की गट नंबर लागेल. तुम्हाला अपलोड करण्याची कोणतेही डॉक्युमेंट आवश्यकता नाहीये, फक्त तुम्हाला काही डिटेल्स टाकायचे आहेत आणि फिलअप करून या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. हे एवढं केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने जे आहे एक एनरोलमेंट ID देखील दिली जाईल जे की तुम्हाला जे आहे हे सेव्ह करून ठेवायचं आहे आपल्या मोबाईलमध्ये. तर या ठिकाणी यामध्ये काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता. रजिस्ट्रेशन मध्ये काही समस्या येत असेल तर. आणि या ठिकाणी हे एक रिपोर्टचा ऑप्शन दिलाय. रिपोर्टचा ऑप्शन जे आहे आपल्याला बकेट क्लेम रिपोर्ट यामध्ये तुम्ही जाऊन जे आहे कोणाकोणाची या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यावाईज जे आहे या ठिकाणी लिस्ट देखील दिला आहे. यावरती जाऊन तुम्हाला जे आहे तुमच्या गावानुसार या ठिकाणी कोणकोणत्या शेतकऱ्यांचे या ठिकाणी फार्मर ID निघालेले आहेत यांचे सगळे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता. यामध्ये त्यांची फार्मर ID काय आहे, ID देखील या ठिकाणी जनरेट झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही जे आहे हे सगळं काही आपल्या मोबाईलमध्ये हे या ठिकाणी CSC ID असल्यामुळे या ठिकाणी दाखवतोय. जर तुम्ही सेल्फ रजिस्ट्रेशन जर करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला दाखवणार नाहीये. धन्यवाद मित्रांनो.